संकल्पनेत हा SIR असल्याचं तुम्ही आता बोलताना म्हटलेलं आहे, नक्की काय सांगायचं होतं तुम्हाला? मतदार यादी शुद्धीकरण गेल्या काही वर्षात मतदार यादी 20 वर्षात मोठ्या प्रमाणात, मी उदाहरण देतो, मालेगाव मध्ये 1.5 लाख मतदार वाढले. माझं जे मुलुंड मी राहतो तिथून 2 किलोमीटरवर मुंब्रामध्ये 2 लाख वाढले 2009 ते 2024 या 15 वर्षात, म्हणजे 2004 ते 2024. सिल्लोड मध्ये 1.5 लाख वाढले. तर असे जे मुस्लिम गठ्ठा असलेले मतदारसंघ आहेत तिथे प्रचंड प्रमाणात मतदारांमध्ये वाढ झाली. ज्यावेळी माझा मुलुंड असो, दहिसर असो, पार्ला असो, तिथे तेवढेच राहिले. ते हे जे मतदार एकतर अनेक मुस्लिमांचे 2-2, 3-3 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी नाव आहेत आणि घुसखोर बांगलादेश, तर यांची नावं वगळून त्याला शुद्धीकरण करायचं. नूतनीकरण म्हणायचं की शुद्धीकरण म्हणायचं? शुद्धीकरण आमच्या दृष्टीने SIR म्हणजे मतदार यादी शुद्धीकरण. सर, तुम्ही आता जो आरोप केला की अनेक बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांची नावं मतदार यादीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला जातो, तर अशा काही केसेस आता तुम्ही काही अभ्यासल्या असेल तर त्यांची नेमकी मोडस ऑपरेंडी कशी, कागदपत्रांची फेरफार असेल किंवा BLO ना हाताशी धरून करतायत, काय तुमचं निदर्शनास आलंय? मी आपल्याला 3 उदाहरणं दिली, परत रिपीट करतो. एक, मालेगाव मध्ये आम्ही 5 महिन्यापूर्वी निवडणूक आयोग दिल्लीला भेटून 27,000 मतदारांची यादी दिली होती. त्यात आज त्यांनी कबूल केले की 23,555 27,000 घरी मतदार आयोग म्हणजे निवडणूक आयोगाचे लोक घरी घरी गेले. 23,555 बोगस निघाले. तर मतदार यादीत नाव आहे, लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत त्यांनी मतदान केलं, पण आता त्या घरात सापडलेच नाहीत, सुनावणीला आलेच नाही. वांद्रा रेल्वे टर्मिनस, गरीब नगर डिमोलिशन सगळ्यांना माहित आहे. त्या तिथल्या बूथ तसं मॅपिंग करण्यात आलं, त्यांचा स्लिपा वाटप करण्यात आल्या. तिसरं, धुळेत, मालेगाव मध्ये, सिल्लोड मध्ये मशिदीत बसून फॉर्म वाटप करण्यात आले आणि मशिदीत BLO जाऊन बसून मॅपिंग केलं. त्यामुळे आम्ही अधिक चिंतित आहोत आणि आमच्या संघटनेचा कार्यकर्त्यांनाही आम्ही सांगितलंय थोडं अधिक लक्ष द्यायची गरज आहे. कॅम्प बंद करायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? हे जे काही गावागावांमध्ये ठिकठिकाणी कॅम्पच्या माध्यमातून केलं, कॅम्प जे आहे ना हे जागृतीसाठी आहे. कॅम्प अधिक लावले पाहिजे, म्हणजे मतदारांना कळलं पाहिजे, नाही माझं नाव आहे, मी गेल्या वेळी मत दिलं होतं, तसं नाही चालणार. हे परत त्यांनी फॉर्म भरणं बंधनकारक आहे. मतदारांच्या घरी फॉर्म गेले पाहिजे, नंतर त्यांनी भरून द्यावे, त्यासाठी कॅम्पची गरज आहे. सर, तुम्ही आता एक चिंता व्यक्त केली की ही जे बोगस आहे ही चिंता भविष्यातील निवडणुकीतील पराभवाच्या अनुषंगाने तुम्ही चिंता व्यक्त करताय का, की या जे बोगस मतदार आहेत याचा फटका बसू शकतो असं वाटतंय का? आपण देशाच्या सुरक्षेला आपण मतदानाचे जोडून कसं चालणार? आणि मी तर जिंकलो, म्हणजे भाजप तर महापालिकेत जिंकलं, विधानसभेत जिंकलं. मुद्दा जो आहे, सुप्रीम कोर्टाने पण शेवटी निवडणूक आयोगाचं म्हणणं मान्य करावं लागलं की मैं जो हिंदुस्तान का नागरिक है उसी का नाम मतदार यादी में लूंगा. नागरिक बनाना नहीं बनाना है मेरी जबाबदारी नहीं है, मेरा अधिकार नहीं है, पण मतदार यादीत भारतीय नागरिक असेल त्यातच नाव येणार. आणि त्याला शेवटी सुप्रीम कोर्टाने मान्य करावं लागलं की भले माझा अधिकार नागरिकत्व देण्याचा, घेण्याचा, तपासण्याचा नाही निवडणूक आयोगाने, पण माझा अधिकार हे आहे की मतदार यादीत फक्त भारतीयांचंच नाव राहणार. तर त्यामुळेच अनेक बांगलादेशीची नावं कट व्हायची सुरुवात झाली आहे. ओके, हिंदीत पाहिजे का मराठी? हा, काय प्रश्न? दिल्लीमध्ये जर जे आंदोलन चाललंय सर, त्यावरून जे आहे पूर्ण राज्यभरामध्ये जे आहे वेगवेगळ्या संघटना आहेत रस्त्यावर उतरलेल्या आहेत, देण्याची आवश्यकता आहे. उद्या भारतीय जनता पक्षाचा एक प्रतिनिधी मंडळ दुपारी मंत्रालयात महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकालिंगम यांची भेट घेणार आहे.
लक्षात असं आले आहे की अनेक शहरात BLO अजून जेवढा वेळ द्यायला हवा तेवढा देत नाहीये. बोगस रिपोर्टिंग सुरू आहे. जसं जळगाव जिल्ह्यात 99% स्लिपा म्हणजे मतदार फॉर्म हे घरोघरी वाटप झाल्या असा प्रकारचं रिपोर्टिंग मला आज जळगाव, धुळे, मालेगाव इथल्या अधिकाऱ्यांनी दिलं. मी माहिती घेतली भारतीय जनता पक्षाचा सगळ्या पदाधिकाऱ्यांचा कडून, तर असे लक्षात आलं की अजून 20% लोकांना मतदाता फॉर्म मिळालेला नाही. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर यांना मतदार बनवण्याचं षडयंत्र सुरू आहे. आम्ही केलेल्या प्रयत्नामुळे आज मालेगाव अधिकाऱ्यांनी कबूल केलं की 23,555 अशी बांगलादेशी संशयास्पद बांगलादेशी मुस्लिम यांची नावं वगळण्यात आली, कारण की दिलेल्या पत्त्यावर त्यापैकी एकही नव्हता. जळगाव मध्ये पण या कामाला गती मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. तर आपल्या काही भाजप पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आपल्याशी चर्चा करताना सांगितलं की त्यांचं स्वतःच नाव या ठिकाणी सापडत नाही यादीमध्ये, अशा पण काही तक्रारी आहेत. 2 गोष्टी आहे. एक, BLOनी 3 वेळा घरोघरी जाणं अपेक्षित आहे, पण तो BLO किती घरी गेला, किती लोकांना स्लिप वाटप झाली याचं ज्याला आपण मी इंग्रजीत शब्द काउंटर चेकिंग जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी करत नाही. अनेक ठिकाणी अशी गोष्ट लक्षात आलेली आहे की जो BLO आणि अन्य अधिकारी यांचं लक्ष नसल्यामुळे निवडून आलेल्या प्रतिनिधींची नावं मतदार यादीत नाही अशा प्रकारचं सांगितलं जात आहे. आणि त्याचबरोबर मोठ्या शहरात विशेष करून पुणे, नाशिक, मुंबई, MMR रिजन येथे तर स्लिपा वाटप 20% पण झालेलं नाही आणि मॅपिंग 50% झालेलं नाही. सर, विषय असा आहे की BLOनी कधी गेलं पाहिजे, BLOनी कधी गेलं पाहिजे असं म्हटलं जात आहे. पण काही BLO एका मंदिर असेल किंवा मैदान या ठिकाणी बसतायत आणि त्या ठिकाणी लोकांना बोलवून ते फॉर्म भरून घेत आहेत असं चित्र समोर आलंय. तर दुसरीकडे ज्यांचं नाव सापडत नाही त्यांना भीती देखील दाखवत आहेत की तुमच्या योजना बंद होतील, तुमचे फायदे बंद होतील, रेशन कार्ड मधून तुमचं नाव जाईल, तुम्ही हेच कागदपत्र आणा. तर जी जनता आहे ती सध्या संभ्रमात स्थितीत आहे आणि गोंधळलेली पाहायला मिळते. ह्याचमुळे आम्ही उद्या भेट घेणार आहोत. इथे मामांना पण मी विनंती केली आहे, निवडणूक आयोगाचा लिखित आदेश आहे की BLOनी 3 वेळा घरी जाऊन स्लिपा द्यायच्या, अन्यथा काय होणार, घरी जाण्याचा उद्देश म्हणजे तो मतदार खरा आहे, तो तिथे राहतोय हे तपासायचं आहे. नाही तर मी त्याच्याकडून 1000 स्लिपा घेऊन जाणार आणि 980 भरून देणार. महाराष्ट्रात त्याचा प्रकारचं चाललेला आहे आणि त्या संबंधी भारतीय जनता पार्टी चिंतित आहेत. मी मामांना पण सांगितलं उद्या तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्या आणि त्यांनाही सांगा कॅम्प भरवायचा आहे अवेअरनेससाठी, त्यांनी फॉर्म भरून परत द्यावा. त्यासाठी फॉर्म तर त्यांच्या घरी जाऊन त्यांनी द्यायचा आहे. हा शॉर्टकट बंद करावा लागणार.